मी त्या लोकांना प्रश्न विचारतो जे ट्री ऑथॉरिटीमध्ये टक्के घेतल्याशिवाय झाड कापू देत नाही मुंबईत, त्यांना झाडाची इतकी चिंता का हो? फक्त विरोधासाठी विरोध करतात आहे आणि हिंदू धर्म सनातन धर्माला अपमान करण्यासाठी स्टेटमेंट देत आहे. मी त्याचा निषेध करतो. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही आणि जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. बॅलेट असेल की व्हीव्हीपॅट असेल, प्रत्येक ठिकाणी आम्हालाच मतदान आहे, चिंता करू नका. आता जो तपोवनचा इश्यू आहे खूप जास्त तापलेला आहे आणि अपोजिशनला असं वाटतंय की खूप जुनी झाडं तोडून म्हणजे जसं एखाद्या माणसाला मारून टाकून त्याला मूलदान केल्यासारखं तुम्ही करताय, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे एक्स्ट्रीम विचार असे वाटतात. या देशात सनातन धर्मात कुंभचं काय महत्व आहे हे अपोजिशनला माहीत नाही आणि म्हणून कधी तर गंगा जलबद्दल विधान करतात, तर कधी या झाडांबद्दल करतात. मी त्या लोकांना प्रश्न विचारतो जे ट्री ऑथॉरिटीमध्ये टक्के घेतल्याशिवाय झाड कापू देत नाही मुंबईत, त्यांना झाडाची इतकी चिंता का हो? आणि म्हणून आम्ही झाडं जर आवश्यक असली, कारण देशभरातून नाही तर जगभरातून लोक महाराष्ट्रात येणार. उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा महाकुंभ होता 60 कोटीपेक्षा जास्त लोक तिकडे आले आणि फक्त देशातून नव्हे तर जगभरातून लोक आले आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा यावेळी कुंभमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या ही वाढणार आहे आणि त्यांची व्यवस्था नीट करणे हे महाराष्ट्रासाठी चांगलं असेल, महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी चांगलं असेल आणि म्हणून काही आवश्यक असल्यावरती ती झाडं जर तोडली आहे तर त्या दृष्टीने विचार करणं हे चुकीचं आहे. हेच लोक आरेच्या कारशेडला पण विरोध करत होते, पण आज जेव्हा मेट्रो झाली आहे तेव्हा लोकांना त्याचं किती महत्त्व आहे आणि त्यामुळे पर्यावरणाला किती फायदा आहे हे लोकांच्या समोर आहे. म्हणून हे लोक फक्त विरोधासाठी विरोध करतात आहे आणि हिंदू धर्म सनातन धर्माला अपमान करण्यासाठी स्टेटमेंट देत आहे. मी त्याचा निषेध करतो. आता जे अपोजिशनने चहा ला बोलवलं होतं तर चहा पार्टी बॅन केली, त्याला तुम्ही निषेध म्हणून बघता की एक इमॅच्युरिटी म्हणून? बघा, या राज्यात जे इंडी अलायन्सची लोक आहेत मूलतः त्यांचं काही अस्तित्वच नाही आहे आणि म्हणून ते निषेध करतात, त्याला अर्थ नाहीच आहे. पण मला असं वाटतं की बिहारचे इलेक्शन झाल्यानंतर आणि आता जे राज्यात निवडणूक पार पाडली आणि पुढे होणार आहेत त्याच्यात त्यांची जागा जनता त्यांना दाखवेल आणि ती भीती त्यामुळे म्हणून फक्त अस्तित्व दाखवण्याकरता मीडिया अटेन्शनसाठी हे बहिष्कार करतात. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही आणि जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. काँग्रेसचे नेता वडेट्टीवार आता सांगत होते की तुम्ही बॅलेट पेपर इलेक्शन घ्या आणि मग तुम्हाला जनता सांगेल खरं काय होतं ते किती खरं वाटतं. अरे, आमच्या इकडे बीएसटीचे चुनाव बॅलेटने झाले होते, सुपडा साफ केला आम्ही आणि म्हणून बॅलेट असेल की व्हीव्हीपॅट असेल, प्रत्येक ठिकाणी आम्हालाच मतदान आहे, चिंता करू नका. वीकर अपोजिशनला काय काय सोल्युशन काय आहे? नाही, लोकशाहीमध्ये अपोजिशनला फार महत्व आहे आणि आम्ही सत्ताधारी नव्हतो, आम्ही तर विरोधात राहूनच इथपर्यंत आलो आहे. पण विरोधकाचे जे काम आहे त्याचा अभ्यासवर्ग त्यांनी आमच्याकडून करून घ्यावा आणि म्हणून कसं काम करायचं ते आम्ही त्यांना शिकवू. या अधिवेशनमधनं काय एक्सपेक्टेड आहे? या नागपूर अधिवेशनवरून महाराष्ट्राचं भलं होईल, महाराष्ट्राला जी गती आहे ती आणखीन वेगवान होईल आणि लोकहिताचे निर्णय इथून होतील असा विश्वास आहे.